नामदेवानं कीर्तन करावं, लोकांना त्यांना मंदिरातून हाकलून काढावं. चला निघा निघा, इथं कीर्तन करायचं नाही म्हटले, इथं कीर्तन करायचं नाही. नामदेव महाराज म्हणले, जिथं तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय म्हणले जिथं विठूचं रावळ तिथं तुकयाचा गोंधळ, हा गोंधळ सुरू होणार आहे. नामदेवांना बाहेर काढलं आणि नामदेवराया मंदिराच्या पाठीमागे गेलेलं की विनागाळ्यामध्ये घातली. ताकद एवढी आहे त्या नामस्मरणात. नामदेव महाराजांचा अधिकार मोठा आहे. नामदेव महाराजांनी फिरविले देऊळ, जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. वास्तविक पाहता अशोकगणित घडलं आणि मग मात्र ते सूत्र वेगळं राहिलं. आपण इथं अधिकाराचा जर विचार केला तर तुमच्या समोर सामान्य भाषेमध्ये कीर्तन करण्यासाठी म्हणले महाराज कीर्तनकाराचाही अधिकार लागतो. इथं ही देवता प्रसन्न होण्यासाठी हे स्वर गायनाची खऱ्या अर्थानं गायन करत असताना त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात. यांनी नाद ब्रह्माचं निर्मिती केली आणि शब्द ब्रह्म, हे स्वर ब्रह्म, नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म एकत्र आलं की मग मात्र रंग देवता प्रसन्न होते. पण तुमच्या एकाग्रतेवरती अवलंबून आहे. विठ्ठला तुमची जर मानसिकता नसेल, इथं कीर्तनात येऊन बसले म्हणले 10:30 वाजले बाबा, कधी उरकतो ना आम्ही कधी निघतो. किती वाजले? 11:30. कधी उरकतोय याच्यावरती जर लक्ष असेल तर मी उरकण्याच्या पाठीमागे लागेल. पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. अजून अभंगाला स्पर्श करायचा आहे. कीर्तनाला थोडस उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे सुटायलाही थोडं उशीर होण्याची शक्यता आहे. म्हणून सावधतेनं ऐका. तुम्ही जेवढे सावधतेनं ऐकाल तेवढं आपण पटपट कीर्तन ओळखून घेण्याचे आणि प्रयत्न करू. मायबापा हो, इथं सावधता महत्वाची आहे. जीवनामध्ये आल्यानंतर हे आयुष्य निघून जाणार आहे, हे शरीर संपणार आहे. आम्ही अनेक पद्धतीनं कमवण्याचा प्रयत्न केला, काय कमवलं हे मात्र अजून कळालं नाही. काय कमवायचं होतं ज्याच्यासाठी आलो ते बाजूला राहिलं. नको त्या गोष्टीमध्ये तुम्ही आम्ही घुसलो मायबाप, आणि घुसल्यानंतर मात्र जमणार नाही. वास्तविक पाहता या सृष्टीचा नियम ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने मला जन्म मिळाला. जन्म मिळाल्यानंतर या जन्माचं रहाड भोगत असताना तुमची आमची ताकद जर पाहिली तर त्या भगवान परमात्म्यानं मला देह दिला. अनमोल किमतीचा देह आहे. या देहाची किंमत होत नाही महाराज, किंमत होत नाही. केली का कोणी? शरीराची किंमत होत नाही. 2012 साली खऱ्या अर्थानं एका अर्थतज्ञानं शरीराची किंमत काढली. त्यावेळेस 24,27,72,हजार रुपये किंमत झाली. कशाची? वाड्याची नाही, घराची नाही, गाडीची नाही, या शरीराची किंमत सांगतो मी. म्हणले महाराज तुम्ही सकाळी रस्त्याने येताना काही घेतलं नव्हतं? रस्त्याने येताना, कारण एवढी किंमत जर या शरीराची आहे तर आम्हाला अजून कळाली कशी नाही? आम्हाला 4 व्हीलरची मारुतीची किंमत कळते, आम्हाला अनेक गाड्यांची किंमत माहिती आहे. ऑडी कळते, आम्हाला BMW कळते, सगळ्या गाड्या कळतात. आम्हाला जमिनीची किंमत माहिती आहे, आम्हाला बंगल्याची किंमत माहिती आहे. पण ह्या बंगल्याची जी भगवान परमात्म्याने दिलेला बंगला आहे याची किंमत मात्र कळत नाही. कारण यालाही हाही बंगला आहे. कबीरजी म्हणतात, इस बंगले को
केव्हा सुट्टी नाही. भगवान परमात्मा कोणाला सोडत नाही. म्हणले महाराज हे कळत नाही का तुम्हाला? बसलेल्यांना कळतंय नाही मी काय सांगतोय म्हणजे काय बोलतोय. हे हिंदी प्रमाणे आहे. कबीरजी उत्तर प्रदेशातले, कारण रात्री कबीरजी आले होते रात्री इथं, त्यांनी सुंदर कांड केलं आणि खऱ्या अर्थानं ते कबीरजी सांगतायत की बंगला खूप बनायावे अंदर नारायण सोयावे, इस बंगले को 10 दरवाजे बीच पवन का खंबा, आवत जावत कोई नहीं देखे यही बड़ा अचंबा, बे बंगला खूप बनायावे अंदर नारायण. बस एवढं कळालं. मी सांगत होतो या शरीराची किंमत. हो, या शरीराची किंमत किती सांगितली? 24 कोटी 27 लाख. हो, 72,000 रुपये किंमत होती या शरीराची. म्हणले कस काय? आमचे शांतीभूषण म्हणले महाराज मागच्या वर्षी कंपनीत एक जणाची करंगळी तुटली. करंगळी काय तुटली? ऐकताय ना? करंगळी तुटली. कंपनीने 5 लाख रुपये भरून दिले. कशाचे? करंगळीचे. माझ्या एका मित्राच्या मुलाची किडनी फेल झाली. आईची किडनी घेतली, मुलाला बसवली. एवढं करायला 28 लाख लागले. किती? चांगलं आहे का? 28 लाख लागले. अरे एक करंगळीचं नख तुटून गेलं तर 5 लाख भरपाई दिली. माझ्याकडे 10 आहेत. वरचे 10 खालचे 10. किती झाले? हिशोब नंतर घरी गेल्यावर करा. हो, इथं हिशोब मांडू नका. पण यालाच सजवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, याला सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. याला कितीही सांभाळण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग होणार नाही, कारण तू लाख करेल. हे संतांनी सांगितलं. संत म्हणतायत नको करू शिनगार, देह हा मातीला जाणार राजा हो. याला कितीही नटवा तारुण्यामध्ये, म्हातारपणाकडे गेल्यानंतर वृद्धकाळाकडे जात असताना तो मात्र थांबण्याची विचार करतोय. मग मात्र नाक तोंड गळू लागले. हो, लाळ आणि शेपूट श्वानापरी गती झाली. अवघे घनती हडहाड. सगळे हडहाड करणार आहेत. अनेक जणांनी त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला. संतांचे विचार आम्हाला पटत नाही. आम्हाला पिक्चर मध्ये न्यावं लागतं. बाप सांगायचं असेल तर ऐकत्याची 10 परे म्हणावं लागतं. म्हणून संतांचे विचार पटकन डोक्यात बसत नाही. कारण एका कव्वालीकाराने सांगितलं तू लाख हिफाजत करले, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाले, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाले. आपण भरकटलो असतो, रस्ता चुकलो असतो तर मग चुकली यावर मग फेरा पडेल. आणि कीर्तनामध्ये चुकता कामा नये. महाराजांनी कव्वाली सांगून का होईना जागेवरती आणलं. तू महाराज म्हणतात लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. अरे उड जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. याच्यामध्ये असणारा जो पंछी आहे, याच्यामध्ये असणारा जो पक्षी आहे, तो जर उडून गेला तर मग रघुबा उडून गेला पिंजरा पातीत, रघुबा उडून गेला पिंजरा पातीत.
असणारे पिंजरे या देहाला पिंजरा म्हणतात. त्याला मात्र मातीत दडपण्याचं काम तुम्ही आम्ही केलं मायबापाकडून. आता सावध होणं गरजेचं आहे. आणि सावध होऊन काय करावं लागेल तर म्हटले सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. वास्तविक पाहता सावध व्हावं लागेल. या मंडपामध्ये बसलेल्या प्रत्येक भाविकाला माझी विनंती आहे नम्रतेची की सावध जीवनामध्ये व्हायचं असेल तर कधी व्हावं. नामदेवराया म्हणतायत व्हायचं असेल सावध तर कधी व्हा. मरणाआधी देह मिळालाय. हा मिळालेला आयुष्य हे जन्म जो आहे तो खऱ्या अर्थानं पवित्र आहे, पुण्यवंत आहे. आणि म्हणून आपण इथं आहोत. आता तुम्हाला समज आली असेल की खऱ्या अर्थानं ते कान्होबा एकदा उडून गेला, राघोबा एकदा उडून गेला. खऱ्या अर्थानं पक्षी उडून गेला की याला मात्र दडपावं लागतं, याला मातीत गाडावं लागतो. आणि त्याच पक्षाचा विचार करत असताना नाथबाबांनी सुद्धा लक्ष दिलं. लक्ष कशाकडे असावं? पक्षाकडे असावं. कशाकडे? हो, तुम्ही आम्ही सुद्धा पक्षीच आहे. चांगलं लक्ष द्या. कारण तुमचं आमचं लक्ष दुसऱ्या पक्षाकडे असेल तर जमणार हो. नको त्या पक्षाच्या नादी लागण्यापेक्षा आहे ह्या पक्षाच्या नादी लागा. आणि आपला एकच पक्ष विठुरामावर लक्ष, भगवंताच्या हरिनामावरती लक्ष द्यायचं बस. त्याच्यामध्ये मुक्ती मिळणार आहे. याच्यात मुक्ती मिळेल. इलेक्शनला मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. आणि हरिनामावर लक्ष दिलं तर मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. मग सावध राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून भगवंताची भक्ती करत असताना तो पक्षी खऱ्या अर्थानं पक्षाचं महत्व सांगत असताना, त्या पक्षाकडे निर्देश करत असताना तुम्ही आम्ही सुद्धा पक्षी आहोत. त्या अंगणामध्ये, त्या प्रपंचामध्ये, त्या कुटुंबामध्ये उतरलो पण मात्र गुंतलो का हा प्रश्न आहे. नाथबाबा म्हणतायत ते पक्षी जर अंगणामध्ये उतरले तर ते गुंतून राहत नाही. अभंगाचं पहिलं चरण. पक्षी अंगणे उतरत
वाजवल्या की भगवंताला आनंद होतो बरं. तुम्ही हा टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरी, म्हणून टाळ्या वाजवत चला. खऱ्या अर्थानं वेळ आपल्याकडे कमी आहे, प्रवास जास्त आहे. वेळ कमी आहे आणि प्रवास मात्र जास्त आहे, इथलाही तिथलाही. आयुष्याचा सुद्धा वेळ कमी राहिला आहे. कौनसा काळ येईल कैसा नाही देहाचा भरवसा राहिला नाही माय बापा हो. कलियुगामध्ये पहिलं तरी कारण खूप होती महाराज. मृत्यूला एकच कारण होतं, वृद्धकाळामध्ये मृत्यू व्हायचे किंवा युद्धामध्ये मृत्यू व्हायचे. आता कारण सुसाट कशामुळे झाले माहिती का? मोबाईलने बऱ्याच ठिकाणी बोळं पाडून ठेवले. मोबाईलनं कुणी आत्महत्या करताय, कुणी फाशीकडे जातंय, कुणी औषध घेतंय, कारण तितिक्षा नावाची वस्तू राहिली नाही. तितिक्षा काय आहे हे पूर्वजांना विचारा. आपले जे जुने बुजुर्ग मंडळी आहेत त्यांना विचारा प्रतीक्षा काय आहे. आता राहिली नाही, प्रतीक्षा करू शकत नाही. आता पाहिजे म्हटलं की पाहिजे, नाही तर निघाले. जाऊ द्या, आपल्याला त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण चिंतनावरती येत असताना अभंगामध्ये नादबाबा म्हणतायत, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती. आपल्याला उपमा, जीवाला उपमा ही पक्षाची दिली. माझा टाइम संपत येईल नाही येईल, तुमचा टाइम उरकत आला की सांगा विठ्ठला. पहिल्या चरणापर्यंत आपण पोहोचलो. चरण सोडण्याच्या भानगडीत मी कधी पडत नाही, कारण मी चरण धरून ठेवतो. चरण सोडी सर्वथा तुझी आनंद, त्याची शपथ आहे. चरण सोडू नये. पण आम्हा कीर्तनकारांना घाई झालेली असती, पटपट एकदा चरण सुटली की आम्ही सुटलो. आणि म्हणून आपण विचार करत असताना नाथबाबांनी आपल्या या प्रत्येकाला, या जीवाला उपमा पक्षाची दिली. पण पक्षामधला आणि आपल्यामधला भेद सांगत असताना नाथबाबांनी सांगितलं, बाबा रे, पक्षी अंगणामध्ये जसं उतरतात, आल्यानंतर टप 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 दाणे टिपतात, आणि दाणे टिपून झाले की ते थांबत, काम झालं त्यांचं हित साध्य झालं की मग मात्र थांबत नाहीत बाबा, थांबत नाही. मग मात्र आपले निघतात. ते का गुंतून या राहती, ते मात्र गुंतून राहत नाही. पण जिथं कुठं गुंतून राहिले तिथं धोका आहे हे त्यांच्या लक्षात येतं. आणि धोक्याचा मोका लक्षात आला की ते मात्र उठतात. आपण मात्र आपल्या मधला त्यांच्या मधला फरक सांगत असताना संतांनी सांगितलं, ते पक्षी आहेत, पक्षी आहेत. आणि पक्षी काय करतात महाराज? आपण शेतकरी मंडळी आहोत, आजूबाजूला परिसर शेतीचा आहे, सुंदर आहे. आणि म्हणून अभंग तो घेतला की पक्षी रानामध्ये जातात. पक्षी रानामध्येच असतात. कुठं? कधीतरी कधीतरी ते अंगणात येतात. रानात असणारे पक्षी दिवसभर मळ्यात चरतात. काय करतात? दिवसभर. एकदा दिवस मावळतीला गेला की पक्षी रानात थांबत, पक्षी रानात थांबत नाही. दिवस मावळतीला गेल्यानंतर येतात. त्याचं नाव ते पक्षी आहेत, पक्षी नाही. अनेक पक्षाची लोक रात्रीच फिरली एवढ्यात, काय करतील सांगता येत नाही. परंतु ते पक्षी मात्र रात्री रानात राहत नाही. कारण आम्ही पूर्वी राखणाला जायचो. राखणाला गेल्यानंतर कशाचं राखण? म्हणजे पक्ष्यांपासून शेताचं राखण करायचं. जे त्याच्या नशिबात असेल ते खाईल, जेवढं राखून वाचेल ती आमची लेकरं खातील, ही भूमिका अंतःकरणामध्ये होती. पक्ष्यांचं गणित सांगत होतो मी. पक्षी जीवनामध्ये आल्यानंतर पक्षी काय करतोय? अरे शेतामध्ये जात असताना दिवसा जाऊन शेतातलं खातो. दिवस मावळला की रानात शेतात थांबत नाही. कारण त्याला माहिती आहे उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. म्हणून अंधाराच्या पापात ते सहभागी होत नाही. दुसरी गोष्ट, जरा शेतामध्ये इकडं रहाणे पाटलांचा मळा फुललेला आहे, ज्वारीचं पीक भरात आलेलं आहे. आता त्या उन्हामध्ये ज्वारी तापायला लागली, पूर्णत्वाकडे जाणारी ज्वारी पाहिली आणि पक्ष्यांना मोह सुटला. असं कधी पक्षी म्हणली ही ज्वारी निघून गेली की आपलं काय व्हायचं? अरे घ्या जरा 2-2 पोती पोठ्यात ठेवू, 2-2 पोती जरा साचवून ठेवू. ही भूमिका पक्ष्यांच्या अंतःकरणाची नाही. पहिली गोष्ट, रात्रीचे येत नाही, दिवसा. त्याचं कारण असं आहे की ते मात्र कोणाला भीत नाहीत. त्यांचा देवावरती विश्वास आहे. देवावरती विश्वास असल्यानंतर घालोनी या भार राहिलो,
निश्चिंत विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. त्या भगवंतावरती विश्वास आहे. त्यांना माऊली ज्ञानोबरांनी लिहिलेली ओळ लक्षात असावी. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणच झालं. आणि म्हणून ती पक्षी कधी रात्री येत नाही, दिवसा जाऊन पक्षी आणि शेतामध्ये मदमस्त खात असतात. रात्रीच्या भानगडीत नाही, साठवण्याच्या भानगडीत नाही, कोठ्यामध्ये शिल्लक ठेवण्याच्या भानगडीत ते पडत नाही. अजून एक त्यांच्यातला चांगुलपणा असा आहे की ते दिवसा आल्यानंतर कोणाचंही शेत असू द्या, ते म्हणता आमच्याच बापाचं आहे, भगवंताने दिलं, तू काय पिकवलंस राजा, तू काय करशील, हे झाडाचं पान हल्ल्याची सत्ता सुद्धा त्याची आहे, तुझ्या मात्र हातात काही नाही. असे विचार करणारे ते पक्षी बारकाईने लक्ष द्या. आम्हाला बुद्धी दिली, बुद्धीचे वैभव आणले नाही तुझे, या जीवाला बुद्धी दिली, बुद्धीनं त्याचं वाचवण्याचं, ते पीक राखण्याचा प्रयत्न करायला लागला. कोण? हा जीव. कारण याला स्वार्थ आहे. काही काही ठिकाणी चांगली गोष्ट आहे, अन्नदान करतात, ज्ञानदान करतात. या कुटुंबातून सुद्धा दरवर्षी वारीला अन्नदान होतं. अरे कुठं दान पुण्याचं काम असेल तर कुटुंब पाठीमागे सरकत नाही. असे काहीच कुटुंब या कलियुगामध्ये शिल्लक राहिले. कारण प्रत्येक जण आता धनाच्या मागे पळायला लागले. धन 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 करतात आणि एक दिवस पेपरला बातमी येते निधन, त्याचं धन संपून गेलं महाराज. दोनच जण धनाच्या पाठीमागे लागले. काही काहींना सोन्याची एवढी हाव भरली, एवढी हाव, काय करावं मला पण थोडस सुचलं. म्हणले काय करावं, सोनं 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 करत असताना म्हणले ज्यांनी चेन घातली ते बेचैन झाले. सोन्यावाले सोते नाही, सोन्यावाल्यांना झोप येणार नाही. कारण कधी येईल त्याचा धारा कधी पडेल सांगता येत नाही. म्हणून काय करावं, अरे तुम्ही आणि सोन्याचं काय करून करू शकतो, बारूद पुरतं काय करू शकतो. लग्नामध्ये केलं तर नवीन लग्न व्हायचं असेल तर तोळं 2 तिळं बस संपला विषय. पण त्याही काळामध्ये एकाने नगरी बांधली, रावणानं लंका बांधली आणि भगवान श्रीकृष्णानं द्वारका बांधली. पण सोन्याचं पुढे जाऊन काय होतं, एकाची जळाली आणि एकाची बुडाली. विठ्ठला म्हणून आम्ही चतुर झालो. भगवंताने आम्हाला बुद्धी दिली, आम्ही चतुर झालो. त्यांचं राखण करायला गेलो, राखण करायला निघालो. राखण करत असताना आम्ही मात्र आम्हाला तसं जमणार नाही. सुताराकडे गेलो, 3 लाकडं आणली, त्याच्यावरती फळी टाकली. त्याला काय म्हणतात? माळा. काय म्हणतो तुमच्याकडे? आमचं तुमचं थोडं फरक आहे म्हणून सारखं असेल तर आनंद आहे. माळ्यावरती उभा राहायला म्हणलं, आता पाखराचं राखण करायचं, बरंच लय खडं गोळा केलं, खडं मारायला लागला. हातानी का गोखणीनी? जुनी जाणती माणसं आहे, टोपीवाले बाबा बरोबर म्हणले, महाराज हाताने खडा जाऊन जाईल कुठपर्यंत. जर त्याला मारायचं असेल तर गोखणीशिवाय मजा नाही. गोखणीत घातलेला खडा एकदा गोफण गर 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 फिरवली आणि सोडल्याबरोबर आवाज होतोय. आणि आवाज झाला. महत्वाची गोष्ट आहे, गोफणीला एक एवढं असतंय मधीच. गोफणीला एक मधीच एवढं असतंय. आमच्याकडे त्याला टवळं म्हणतात, तुमच्याकडे त्याच्यात खडा घातला. आणि खडा घातल्यानंतर एक मात्र आखूड बाजू आहे, दुसरी मात्र फुसुडीची आहे. त्याला फुसुडी म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात. आणि ते बोटात अडकवायचं आणि ते खडा एकदा त्याच्यात घालून फिरवल्याबरोबर सोडलं त्याचा आवाज होतो. असा आवाज होतो. आवाज झाल्याबरोबर पक्ष्याच्या लक्षात येतं. कारण आवाज झाले होते, पक्ष्यांच्या लक्षात आलं होतं. आता बोलता येत नाही, त्याला काय करावं. विठ्ठला आणि म्हणून काय करावं हे पक्ष्यांचं सांगत नाही, ह्या पक्ष्यांचं सांगतोय. कुटुंबात म्हातारं बसलेलं असलं की आता आवाज झाला की पक्ष्यानं सावध व्हावं. ते पक्षी काय करते, आवाज झाला की जागा सोडते, उडून जाते, बाजूला जाते. म्हणले दगड तिकडे कुठं का जायला, आपला काय जायचं. तसं इकडं सुद्धा संसारामध्ये पक्ष्यांनी लक्ष ठेवावं. आवाज झाला की आपला परमार्थाचा राजमार्ग धरावा, भगवंताचं नाम खऱ्या अर्थानं घ्यावं आणि भगवंताला विनंती करावी, भगवंता आता मात्र तुझं विन सखा मज नाही कोणी.
तुझ्याशिवाय मला आता कुणी नाही, आता मला तुझ्या जवळ घे. आणि एकदा त्यानं जवळ घेतलं की या जगातली कुठलीच ताकद त्याला बाजूला करू शकत नाही. म्हणून त्याच्या जवळ जायचं असेल तर एकदा प्रेमाने मोठे हात वरती करा, त्याचं भजन करा. विठोबा त्या भगवान परमात्म्याला आपली दया यावी, आपल्यावरती प्रेम व्हावं. म्हणून खऱ्या अर्थाने नाथबाबा म्हणतात, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोटल्या राहती, ऐसे असावे संसारी. आपणही संसारामध्ये तसंच असणं गरजेचं आहे. जो वरी प्राप्तनाची दोही आपल्या आयुष्याचं प्राप्त जोपर्यंत शिल्लक आहे माय बाप तोपर्यंत राहावं लागतं. अभंग सरळ सरळ आहे की खऱ्या अर्थानं जर बारकाईनं पाहिलं, आज पुण्यस्मरण होत आहे. त्या पित्याच्या नावानं पुण्यस्मरण करत असताना बाप ही वस्तू मात्र समजणं कठीण आहे. कारण बाप समजून घ्यायचं असेल तर जीवनामध्ये कारण प्रत्येक नातं समजत असताना, प्रत्येक गोष्ट समजून घेत असताना तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच मेहमान येईल कळो, अन्यथा ते मेहमान कळणार नाही. माय बापा हो, आईचं अंतकरण जाणण्यासाठी आई व्हावं लागतं, आई व्हावं लागतं. शेजारणीला मात्र कळत नाही. तसं बापाचं अंतकरण जाणण्यासाठी बाप व्हावं लागतं. बापाचं अंतकरण समजून घेण्यासाठी बाप व्हावं लागतं. आणि त्यावेळेस कळतं माय बापा हो, त्या बापानं प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना संसाराचा गाडा हाकावा, संसारामध्ये प्रत्येकाला सुखानं राहता यावं म्हणून स्वतः मात्र रात्र दिवस काबाड कष्ट करावं ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना त्या बापानं कधी स्वतःचा विचार केला नाही. जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक वेळी माझ्या बनेला भोका असतील चालेल, फाटलेलं मळक कपडे घालण्याचा प्रयत्न बाप करतो, परंतु लेकरांसाठी मात्र खऱ्या अर्थानं उच्च स्थानावरती कसं घेऊन जाता येईल हा प्रयत्न करत असताना बाप काय करतो. अनेक जणांना प्रश्न आहे, अनेक जणांनी, अनेक कवींनी खऱ्या अर्थानं आईचं वर्णन केलं की खरं या जगतामध्ये त्या आईशिवाय देव सुद्धा भिकारी आहे. परंतु बाप मात्र कोणालाही दिसला नाही, कारण बाप रागीट, बाप तापट. खऱ्या अर्थानं बाप काय करत असतो, बाप करी जोडी लेकराची, बाप करी जोडी लेकराची जोडी, बाप करी जोडी लेकराची जोडी, बाप
कुळाची ओढी आपुली कुरवंडी वाढवणी एकाएकी केला मिराशीचा धनी. भगवान परमात्मा तो बापाच्या रूपाने वास्तविक पाहता मी बऱ्याच वेळा सांगत असतो की देव मात्र आपण पाहिले नाही. 3 देव या जगतामध्ये आहेत. त्याचं नाव ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि महादेव. त्यालाच शिव म्हणतात. खऱ्या अर्थानं त्याला इंग्रजीमध्ये गॉड म्हटलं गेलं. गॉड या शब्दाचा लॉंग फॉर्म असा आहे की जी मीन्स जनरेशन, ओ मीन्स ऑपरेशन आणि डी मीन्स डिझल्व. उत्पत्ती, स्थिती आणि लय या देवांची नावं आहेत. आपल्यालाही उत्पत्त करणारे आपली आई आपल्यासाठी ब्रह्मदेव आहे. आपल्या आयुष्यभराची पालन पोषणाची जबाबदारी घेणारा विष्णुदेव जर कोणी असेल तर तो बाप आपल्या जीवनामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थाने हे सगळं संपत असताना, हे शरीर जात असताना आपल्याला जो सावध करतो आणि मरावं कसं शिकवतो त्याला तिसरा देव म्हटलं जातं. त्याला मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. तिसरा देव आचार्य आहे. तो जीवनामध्ये असणं महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या बाप नावाचं पात्र करत असताना त्या बापाकडे लेकरांनी हट्ट करावा. माय बाप आपलं कीर्तन संपण्याच्या मार्गावरती आहे. हे कीर्तन संपत असताना आपण एक 5-10 मिनिटांमध्ये आपण कीर्तन सेवा आटोपणार आहोत. कारण कीर्तनाला उशीर झालाय. कोणामुळं कीर्तनकार तर म्हणले 9:45 इथे येऊन बसला होता. मग कोणामुळे? तुम्ही नव्हते म्हणून आम्ही कीर्तन केलं नाही. विठ्ठला 5 मिनिटांमध्ये खऱ्या अर्थानं आपण ही कीर्तनरूपी सेवा संपवणार आहोत, आटोपणार आहोत. बाप नावाचं पात्र सांगत असताना मी सांगितलं आपण हट्ट घ्यावं. अरे त्या बापाकडे असावं नसावं, परंतु तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची प्रतिष्ठा, तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम तो बाप रात्रंदिवस करत असणारा तो बाप, परिस्थितीने नाजूक असणारा बाप, कष्ट करणारा तो बाप खऱ्या अर्थानं लेकरांना सांगावं बाबा मला ही गोष्ट पाहिजे. बस पाहिजे म्हटलं की पाहिजे. बापानं कावळ कष्ट करावं पण नाही म्हणू नये असा बाप खऱ्या अर्थानं दिवाळीचा सण माझ्या पप्पा जवळ आलेला होता. त्या बापाने आपल्या असणाऱ्या दोन्ही मुलांच्या हातामध्ये, एका कुटुंबाचं 2 मुलांचं कुटुंब झालं, मायबाप विभाजन झालं. दोन्ही मुलांच्या हातामध्ये कुटुंबाचे सूत्र देऊन टाकले. आता मात्र बापानं दोन्ही दाराच्या मध्ये बसावं. आपली असणारी धर्मपत्नी आपल्याला सोडून गेली. आता मात्र भाकरीची वाट पाहत चहासाठी याचना करावी. तो बाप दारात बसून राहतो. दोन्ही मुलांना सांगितलं बाबा 500-500 रुपये मला महिन्याला द्यावे लागतील. त्या बापाला एक सवय होती महाराज. अरे काहीही असलं वाईट असलं तरी तो बाप आहे. त्या बापाला तंबाखूचं व्यसन असल्या कारणानं पैसे घ्यावेत आणि तंबाखू खावी, मुलांनी शिव्या द्याव्यात, बोलावं, फडफड बोलावं. बापाला लागलेली सवय आता थांबत नाही. बापाला मिळालेल्या पैशातून चाललेले दिवस आनंदामध्ये जातात. जुलै महिना संपला. वारकरी पाठीमागे आले आणि बापाला सांगितलं वारी संपली आमची. बापाचा विचार करायला लागला. अगदी काहीच दिवसावरती 5-6 महिन्यावरती दिवाळी येऊन ठेवलेली. अरे सगळं झालं पण माझी मुलगी नांदायला गेलेली. तिचा विचार करत असताना मुलांना सांगावं माझ्या बाळाला फोन लावून द्या. माय बाबा आपण कोणाची तरी कन्या, आपण कोणाची तरी मुलगी आहोत. त्या बापानं विचार करावा अगं मला फोन लावून द्या, दिदीला बोलायचंय. त्याला कोणी फोन लावून देऊ नये. म्हातारपण झालेला तो बाप आता मात्र विचार करायला लागला. दररोज एक तंबाखूची पुडी खाणारा बाप आता तंबाखू खात नाही. शांतपणे मिळालेले पैसे वरकुटीला बांधायला लागला. कुणीतरी रस्त्यामध्ये भेटावं, त्याला म्हणावं अरे काहीतरी तंबाखूचा विडा देतोस काय, दाखल्यानं पाहिलं. अरे आम्ही एवढे प्रसिद्ध आहोत, गावामध्ये आमची प्रतिष्ठा, मी उपसरपंच आहे आणि माझ्या बापाने कोणाला तरी तंबाखू मागावी ही माझ्या मनाला पटत नाही. घरामध्ये बोलवावं, बाबाला खवळावं, बाबाच्या डोळ्यातून खर अश्रू व्हावेत. बापानं निशब्द व्हावं, काहीच बोलू नये, कारण आता उत्तर देणं योग्य नाही. म्हणून बापानं त्या पैशाला आता मिठी मारली. आता ते हळूहळू पैसे जमा करायला बाप लागला. बाबा तुम्हाला अजून पैसे पाहिजे का? नको रे बाबा, आता मला त्या पैशाची गरज वाटत नाही. असा म्हणणारा तो बाप दिवाळीची वाट पाहायला लागला.
दिवाळी जवळ आल्यानंतर बारक्याकडे जावं, मोठ्याकडे जावं, झालं रे बाबा, माझ्या लेकीला माझ्या दिदीला घेऊन येतोस का? आज जाणार आहे बाबा, काळजी करू नका, दिवाळीला अंधार आहे. असा विचार करणारा तो बाप त्या कुटुंबामध्ये दिवाळीचा सण साजरा होत असताना माय बापा हो, दिवाळीचा आनंद साजरा होत असताना मुलांना फटाके वाजवावे, घरामध्ये गोडधोड जेवण व्हावं आणि ते गोडधोड जेवण खात असताना सगळ्यांना आनंद मिळाला माय बापा. आता मात्र बापाच्या अंतःकरणाला चुरका लागला. वर्षी दरवर्षी प्रमाणे माझी मुलगी आता निघून जाईल, आता मला करमत नाही. त्या मुलीनं विचारावं, दादा आता भाऊबीज झाली ना हो, अरे त्या भावावरती इतकं प्रेम असावं की खऱ्या अर्थानं त्या कारभाऱ्यांच्या पाठीमागे अगदी 3 महिन्याचा काळ लोटला नसेल. माझ्या भावाचं गेलेलं अंतःकरणामध्ये असलेलं दुःख मला सहन होत नाही आणि 3 महिन्यामध्ये दुसऱ्या भावानं शिवाजीरावांना जावं, गुरुजींनी जावं, देहत्याग करावा, याला म्हणावं प्रेम. अरे काकरीसाठी भांडत बसणारे भावंड कुठं आणि ही भावंड कुठं? त्या भावंडाने त्या बहिणीला अन्न, भाऊबीजीला साड्या घेतल्या. भाऊबीज झाल्यानंतर तिने विचारलं, दादा आता मी जाऊ का? अगं आजच्या दिवस राहिली असती बाबा, नाही हो, घरी सोय नाही, जावं लागेल. अशी भूमिका मांडल्यानंतर बापानं सांगितलं, आजची रात्र हात जोडले, पाया पडला बाप मुलीच्या, मला वाटतंय आजची रात्र राहावं. ठीक आहे बाबा, उद्या सकाळी जाते, आजच्या दिवसाला काय होतं म्हणून मुलगी राहिली. सकाळी ज्यावेळेस उरकायची तिची लगबग सुरू आहे, तिच्याकडे पाहता पाहता बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आता माझं लेकरू जाणार ही भूमिका अंतःकरणामध्ये आहे. सगळं सगळ्यांचं व्यवस्थित आहे, परंतु बापाच्या अंतःकरणाचं दुःख कोणाला समजू शकत नाही. त्या बापानं सांगितलं, दिदे तू खरंच जाणार आहेस का? हो म्हटली. बाबा निघाले. निघाल्यानंतर पिशवी घेऊन जात असताना बापाचं दर्शन माझा बापा हो लिखीने घेतलं. बाप म्हणतो, मी जरा स्टँड पर्यंत येऊ का? मुलगी म्हणते, तुम्हाला चालायला जमत नाही, काठी हातामध्ये धरता येत नाही, नका बाबा. तो म्हणतो, नाही का, मला येऊ दे ना स्टँड पर्यंत. मुलीला वाटलं भाऊजया काहीतरी त्रास देत असतील, काहीतरी अडचण असेल, इथं सांगता येत नाही म्हणून बाबांना समोर यायचंय. चला बाबा. एका हातामध्ये काठी आहे, दुसऱ्या हातामध्ये लटकणाऱ्या थरथर कापणाऱ्या हातामध्ये मुलीची पिशवी घेतलेली आहे. बाप स्टँड वरती उभा आहे. मुलीने सांगितलं, बाबा आता एसटी येईल, मी जाते, तुम्ही माघारी जा. बाप म्हणतो, नाही ग बाळा, येऊ दे ना एसटी. एसटी आल्यानंतर एसटी उभी राहते माय बापा हो. एसटी उभी राहिल्यानंतर ती मुलगी खऱ्या अर्थानं ते एसटी मध्ये चढते. बाप तिच्या पाठीमागून ते एसटी मध्ये चढतो. चढल्यानंतर ते हातातली काठी पडून जाते. दुसऱ्या हातातली पिशवी ती मुलगी हिसकावून घेत असताना, हातात ओढत असताना बाप म्हणतो, थांब पुरी. ती पिशवी सहजतेनं देतो. त्या पुरीच्या गालावरून हात फिरवतो आणि कोपरीच्या फाटलेल्या खिशामध्ये असणाऱ्या पैशांचा, हातामध्ये गोळा केलेले पैसे, ज्या पैशानं 6 महिने तंबाखू खाल्ली नाही, ते पैसे काढतो त्या मुलीच्या हातामध्ये देतो. एसटीची गडबड सुरू आहे. कंडक्टरने घंटा वाजवलेली आहे. मुलगी म्हणते, बाबा तुम्ही खाली उतरा. नाही ग बाळा, हे पैसे घे. बाबा मला घेतली ना दानव साडी, मला घेतली ना. अगं त्यांनी साडी घेतली असेल नसेल, पण दिदे कदाचित मला असं वाटतंय की ही माझी शेवटची बोलवणी असेल. आणि त्या मुलीच्या हातामध्ये ठेवलेले पैसे त्या मुलीनं निमूटपणे हातामध्ये दाबले. बापाच्या गळ्यामध्ये पडून धायमोकळून रडणारी ती मुलगी पाहिली. त्या एसटीतला प्रत्येक माणूस, प्रत्येक पॅसेंजरच्या डोळ्याला पाणी होतं माय बाप. कंडक्टर सुद्धा ते निष्कील भावानं पाहत होता. ड्रायव्हरने सुद्धा सेट बंद केलं. गाडी बंद करून त्या असणाऱ्या मुलीकडे आणि बापाकडे पाहत पाहत डोळे ओले चिंब झाले. कारण ते नातं बापाचं आहे. असं बापाचं नातं मात्र या पृथ्वी तलावरती दुसरं नाही. आणि म्हणून माय बापा हो, साधू संतांना भीती आहे. साधू संत सहजतेने म्हणतात की बाबा हो, या जगामध्ये जर काही नातं असेल तर तो बाप कष्टाचा काबाडी असतो. तो बाप काय करतो? बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतोया. बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतोया. बाप
कारण भगवान आपलं कीर्तन संपण्याच्या मार्गावरती आहे. संपलं कीर्तन आपलं. मायबापानं हे कळून घेणं गरजेचं आहे. बाप हे नातं समजून घेणं गरजेचं आहे. आई हे पात्र. कारण या घरामध्ये ही दोन नाती जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत या जगात देव शोधण्याची गरज नाही. आणि म्हणून ते देव शोधत असताना हे सगळं कळून घेणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं जर बारकाईनं पाहिलं तर परमार्थ कशाला म्हणतात हे समजून घेतलं पाहिजे. अरे नाम भगवंताची भक्ती, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, असं संत महात्म्यांनी मागून घेतलं. त्या भगवंताची पवित्र माळ गळ्यामध्ये असावी, त्याचं नाम फक्त असावं, कपाळाला गोपी चंदन टिळा, हातात भगवान किंवा टाळा असावा. काय आनंद आहे त्या भक्तीचा. आणि जर या महाराष्ट्राला वेळ लागले, या महाराष्ट्राला वेळ लागले खऱ्या अर्थानं कशाचं माहितीये, हे कीर्तनही पूर्णत्वाला जात नाही. म्हणले हे जर कळलं नाही तर काय करावं लागेल.
कानाला बरं वाटलं असतं तर टाळे मला वाजतात सांगा पाहून. हा, यांच्यावरती यांना आशीर्वाद तिकडं पिंगळ्याने दिला. आणि म्हणून सहज अशी लेकरं घडवण्याचं जे काम करतात त्यांच्या चरणी दंडवत. वास्तविक पाहता आपला वेळ बराच वेळ संपून गेलाय. बरं म्हणले महाराज तुमचा वेळ संपलाय, हो आवरून घ्या नाही तर आम्ही वेळ संपलो. आणि म्हणून सावध होणं गरजेचं आहे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी कीर्तनाने, कीर्तनकाराने पण आणि संसारिकापणाने पण तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी. मग मात्र वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी निघून गेला. हे जसं महत्वाचं आहे